नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशा अनेक सुरू आहेत. मात्र यातली एकही चौकशी अजूनही अजित पवार यांच्या अपघाताबद्दलच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेली नाही. डीजीसीएनं 2 दिवसांपूर्वी VSR या विमान कंपनीची 4 विमानं ग्राउंड केली. ही 4ही विमानं लिअरजेट श्रेणीमधली होती. या श्रेणीमधल्या विमानानं अजित पवार प्रवास करत होते आणि या श्रेणीमधल्या विमानाचा अपघात झाला, ज्यात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या विमानांच्या बाबतीत कंपनीने नियमांचं पालन केलं नाही असा ठपका डीजीसीएनं ठेवलाय. तर दुसरीकडे आज CIDनं सुद्धा या प्रकरणातली पहिली पत्रकार परिषद घेतली. पण या पत्रकार परिषदेमधनं सुद्धा अजित पवार यांच्या अपघाताबद्दलच्या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. या अपघातामध्ये काही गुन्हेगारी कट होता का, या अपघातामागे काही गुन्हा घडलाय का, याची चौकशी आम्ही करतोय हे अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण आतापर्यंतच्या चौकशीमध्ये सापडलं काय याचं एक ओळीचं सुद्धा उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत. दुसरीकडे या अपघातासंदर्भात तक्रार दाखल करण्याच्या मुद्द्यावरून आज बारामतीमध्ये वातावरण तापलं. रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह तक्रार द्यायला गेले होते, पण आजही त्यांची तक्रार दाखल करून घेतली गेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकासमोर ठिय्या दिला. या सगळ्यामुळे अपघाताबाबतीतले प्रश्न आता आणखी गंभीर होत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आता राजकारण तापू लागले. आमदार रोहित पवार यांनी काल मुंबईत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांनी बारामती पोलीस स्टेशन गाठलं, पण तिथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायला नकार दिला. 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय हा? अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे. पोलीस दबावाखाली काम करतायत असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय. त्यांना काही गोष्टी सांगत होतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरंय, पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही. त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणत आहे. पोलीस स्टेशनच्या परिसरात अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी ही निदर्शनं केली. गेले 35-40 वर्षी प्रतिनिधित्व केले. या पोलीस स्टेशन सुद्धा यांनी बांधले. अशा ठिकाणी सर्वसामान्य माणसांचं म्हणणं आहे की बाबा हे तुम्ही निपक्षपातीपणाने सर्व चौकशी करावी. पवार कुटुंबियांसह शेकडो कार्यकर्ते आणि काही सामान्य बारामतीकरांनी सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणाबाजी केली. त्यांच्याच मृत्यूचं कारण तो अपघात आहे का नैसर्गिक मृत्यू आहे हे शोधण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. मग जर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडलं तर काय त्याची ही राहील? नेमकं कोणती यंत्रणा चालू आहे ही? या अपघाताचा समांतर तपास करणाऱ्या CIDनं सुद्धा आज पत्रकार परिषद घेऊन तपास सुरू आहे इतकंच सांगितलं. आम्ही भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत. जे उर्वरित आहेत तेही लवकर गोळा करण्यात येतील. लागणारे जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत तेही मिळवण्यात येतील आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल. विमान अपघात तपासाला वेळ लागतो हे मान्य, पण DGCA असो किंवा विमान अपघात तपास बोर्ड असो किंवा मग CID असो, अपघाताबाबत काहीही ठोस माहिती सांगितली जात नाहीये. अपघाताबाबत पवार गटाकडून आधीच घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणूनच तपास लवकर पूर्ण करून त्या दिवशी नेमकं काय घडलं हे महाराष्ट्रासमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे आपल्यासोबत आहेत. उमेश सर नमस्कार. काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर हेही आपल्यासोबत असतील. उमेश सर, आज तुमच्यापासून सुरुवात करूयात. गेल्या 2-3 दिवसांमध्ये जे काही चाललेलं आहे ते पाहून तुमचं काय अनालिसिस आहे या सगळ्या संदर्भात? विशेषतः रोहित पवार जी तक्रार दाखल करू पाहतात आणि पोलीस जी तक्रार घ्यायला तयार नाहीयेत, DGCAचा आलेला रिपोर्ट आणि आज CIDची झालेली पत्रकार परिषद. मला असं वाटतं की रोहित पवार सुरुवातीपासून या विषयामध्ये शंका उपस्थित करतायत. घातपात झालाय असा दावा, अशा पद्धतीची सगळी भूमिका ते घेत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये अशी मानसिक सगळ्यांची होती की रिपोर्ट येऊ द्या, GDCAचा रिपोर्ट त्यांचा नंतर आपण विचार करू. राज्य सरकार म्हणत होता पण त्याचा तपास सुरू आहे, पुन्हा तो CID कडे
अशा सगळ्या गोष्टी होत्या. सुरुवातीला ज्या विषयामध्ये फारसं आणि माणसाला देखील गांभीर्य वाटत होतं म्हणजे रोहित पवार म्हणतायत तसं असणार नाही, असण्याची शक्यता नाही, हा अपघातच आहे असं सरकारचं मत होतं. सर्वसामान्य माणसाने सुरुवातीला लोकांना असं वाटत होतं. मात्र जसं जसे दिवस गेले, आपण ब्लॅक बॉक्सचा जो काय ब्लॅक बॉक्सनी मारल्यावर ते जळालंय म्हणे, ते परदेशात पाठवावं लागेल किंवा त्याच्यातनं नेमकं काय स्पष्ट होत किंवा एकूणच या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हटलं तसं की आरोप होत होते आणि स्पष्टीकरण दिलं जात नव्हतं. त्यामुळं अपघाताबद्दलच्या सामान्य माणसाच्या ज्या सुरुवातीला फारशा नव्हत्या त्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढत गेल्या. रोहित पवारांनी जी भूमिका सुरुवातीपासून मांडली त्या भूमिकेला काही लोकांची अशी भावना निर्माण झाली की खरोखरच काहीतरी गडबड आहे आणि हे म्हणताय तर मग चौकशी करायला काय हरकत आहे. त्यामुळे निश्चितपणे थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे. या सगळ्या तपास यंत्रणांनी याची दखल घेतली पाहिजे. लोकांच्या समोर वेळेत, अर्थात अशा तपासांना तुम्ही उल्लेख की वेळ जरी लागत असला तरी शंका निर्माण होतील अशा गोष्टी झाल्यामुळं सर्वसामान्याला असं वाटू लागलं की खरोखरच काही गडबड आहे का. आणि रोहित पवारची सुरुवातीपासून जी भूमिका मांडतायत त्या भूमिकेला तशीच भावना अनेक लोकांच्या, बहुसंख्य लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. गेल्या 8 दिवसातलं चित्र हे तर मी म्हणतो या पद्धतीनं असं दिसतंय. बर, अजितजी, प्रश्न तर अनेक निर्माण होतात, उत्तरं मिळत नाहीयेत. रोज एकेका संस्थेकडनं प्रेस नोट किंवा पत्रकार परिषदा घेतल्या तर जातात, पण त्यातनं एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. दुसरीकडे रोहित पवार यांना आज बारामतीमध्ये सुद्धा त्यांची जी काही तक्रार असेल ती दाखल करता आलेली नाहीये. म्हणजे या बाबतीत जर लोकांच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण व्हायला लागले किंवा त्यांच्या मनात असलेल्या शंका गडद व्हायला लागल्या तर त्याला काय उत्तर असणार आहे? त्याला उत्तर योग्य तपास हे असणार आहे. कविताजी, रोहित पवारांनी कालही दिलेला अर्ज आणि आजचाही अर्ज हा तपासासाठी वर्ग करण्यात आलेला आहे. या विषयामध्ये ऑलरेडी अपघात घडतात क्षणी FIR दाखल झालेली आहे. CIDचा तपास सुरू आहे. समांतर दोन्ही यंत्रणा तपास करतायत. आपण CBIच्या चौकशीची मागणी महाराष्ट्राच्या सरकारनं केली. या सगळ्या विषयामध्ये जे काही तांत्रिक मुद्दे रोहित पवार यांनी उपस्थित केलेले आहेत ते या तपास यंत्रणा विचारामध्ये घेणार नाहीत असं नाही. आम्ही समजू शकतो हे सगळे लोक आक्रमक आहेत. आम्ही स्वतः या विषयामध्ये आक्रमक आहोत. मी पहिल्याच दिवशी मागणी केली होती. मी प्रत्येक चर्चेमध्ये सांगतो की ही जी कंपनी आहे या कंपनीवरती कडक कारवाई होऊन ती कंपनी बंद झाली पाहिजे आणि त्याच दृष्टीनं केंद्राच्या तपास यंत्रणा पावलं टाकता येते. सिस्टीम प्रमाणे आपल्याला जावं लागेल. माननीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. जे असं सगळं पसरवलं जात आहे की दादांच्या या अपघाती मृत्यू प्रकरणी FIR दाखल करून घेतली जात नाही. मला आपल्या माध्यमातून पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय की याच्यामध्ये ऑलरेडी FIR दाखल आहे. CID तपास करते आहे. CBIचा तपासाची मागणी आपण केलेली आहे. त्या यंत्रणा सुद्धा या सगळ्याचा तपास करणार आहेत. एवढं सगळं आपण करत असताना हट्टीपणे पुन्हा FIR दाखल करून घ्या आणि या सगळ्या विषयामध्ये संभ्रम पसरवणं बरोबर नाही असं माझं मत आहे. या विषयामध्ये कुणीही म्हणजे आमदार रोहित पवार असतील किंवा सामान्य महाराष्ट्रामधला नागरिक असेल, कारण दादांच्यावरती सगळ्यांचंच प्रेम होतं, प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे. ते मिळेल सुद्धा. आणि त्या तपासाला आता मगाशी साहेब म्हणाले की परदेशामध्ये हो, कारण हे अमेरिकन बनावटीचं विमान होतं. त्या विमानाचं जिथं मेक आहे तिथं चांगल्या पद्धतीनं ज्या यंत्रणा ह्या सगळ्या ब्लॅक बॉक्समध्ये काय शेवटचं संभाषण झालं, कोणाशी बोललं गेलं, काय बोललं गेलं याचा तपशीलवार सगळा तपास आपल्या समोर येईल. मला एक आपल्याला सगळ्यांना विनंती अशी करायची आहे की आदरणीय सुनित्रा वहिनी या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहे. राज्याच्या सरकारमध्ये दादांचा पक्ष सहभागी आहे. असं सगळं असताना कुणी याच्यामध्ये हलगर्जीपणा होऊ देईल का? परंतु जो वेळ या सगळ्या तपासाकरता दिला पाहिजे. घाईघाईने तपास करून कसं चालेल.
FIR ऑलरेडी दाखल झालेली आहे, सीआयडीचा तपास सुरू आहे, आणि CBI चा प्रश्न तपास असा आहे सुरू आहे. अजितजी आता की आपण काय अपघातानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बोलत नाही आहोत किंवा लगेचच आपण काही तासांमध्ये उत्तर नाही मागत आहोत. आता जवळपास महिना होत आलाय. महिनाभरानंतर सुद्धा आपल्याला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. एक ओव्हरऑर्किंग आपल्याला उत्तर मिळालंय ते म्हणजे VSR कंपनीनं नियमांचं पालन केलं नाही. आता ज्या कंपनीचं विमान अशा प्रकारे अपघातग्रस्त होतं, ज्या कंपनीचा पायलट ते विमान चालवत होतं, त्याची जी हिस्ट्री समोर येते ते सगळं जर बघितलं तर हे सहज स्पष्ट होते. बरं त्या क्षेत्रामधले जे मान्यवर त्या कंपनीबद्दल जे काय बोलतात त्याच्यावर हे कळायला काय फार वेळ लागत नव्हता की त्या कंपनीनं नियमांचं पालन केलं जात नाही. ते सांगायला 28 दिवस लागतात. त्याच्यानंतर कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. जी CID कडनं अपेक्षित आहे, कारण ती तर राज्याची चौकशी असणार आहे, ती काही केंद्राची असणार नाहीये. ती CID सुद्धा म्हणते की आम्हाला त्यांच्याकडनं रिपोर्ट येऊ देत, मग आम्ही याची उत्तरं देऊ. म्हणजे असं आहे की आता एवढ्या दिवसांनंतर सुद्धा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर आता याच्या पुढे तरी ते कधी मिळणार? बरं त्याला काही टाइम लाईन आहे का? तर तसंही काही सांगितलं जात नाहीये. त्या ब्लॅक बॉक्स बद्दल काही उत्तरं मिळतात का? तर त्याच्या बाबतीतही प्रश्नचिन्ह कायम आहे. म्हणजे असं सांगितलं जाते की तो ब्लॅक बॉक्स बारामती पोलीस स्टेशन मधनं जेव्हा गेला तेव्हा तो सुस्थितीत होता आणि नंतर तो नीट नाहीये. म्हणजे अर्थात हे सगळं सांगितलं जातं, याच्याबद्दलची कुठलंही कन्फर्मेशन माझ्याकडे नाहीये. पण हे सगळं असताना कधी उत्तरं मिळणार आहेत हा सवाल आहे ना. तपास पूर्ण कधी होणार याचं काहीच उत्तर मिळत नाही. मला आपल्याला तेच सांगायचं आहे की अजित पवार हे एक VVIP व्यक्ती होते, त्याचबरोबर ते महाराष्ट्राचे लोकनेते होते. त्यामुळं तपास करणाऱ्या यंत्रणा या तपासामध्ये कुठेही त्रुटी राहू नयेत याकरता अतिशय सखोल तपास करतायत. त्यांना आपण वेळ दिला पाहिजे आणि अजितदादांचं कुटुंब या सगळ्या विषयामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, केंद्रीय गृहमंत्री असतील, पंतप्रधान असतील यांच्याशी चर्चा त्यांनी केलेलीच असेल ना. पण तुम्ही आजची CIDची पत्रकार परिषद बघितली का अजितजी? निश्चित पाहिली. मी मला एक सांगा, बाकी सगळं सोडून देऊयात आपण. की सर्वसामान्य माणूस म्हणून काय मिळालं आपल्याला त्या पत्रकार, म्हणजे काय सांगायला आले होते ते? आम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे की नाही हे शोधतोय, हे 28 दिवसांनंतर CID महाराष्ट्राला सांगते एवढ्या मोठ्या अपघाताबद्दल. या विषयामध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आणि बारामतीमध्ये सातत्यानं FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला. जर CIDच्या लोकांनी समोर येऊन हे महाराष्ट्राला सांगितलं नसतं तर आणखी गैरसमज आणि असंतोष वाढले असते. नाही पण काय संबंध होता? म्हणजे CIDचा आणि रोहित पवार जे म्हणतात त्याचा काहीच संबंध नाहीये. रोहित पवारांची तक्रार ही DGCAच्या विरोधात आहे, रोहित पवारांची तक्रार ही VSR कंपनीच्या विरोधात आहे, CIDच्या विरोधात नाहीये. ते CIDच्या विरोधात काही बोलतच नाहीये. त्यामुळे CID येऊन काय एक्सप्लेनेशन देणार होती? CIDनं येऊन तपास सुरू आहे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती दिली आणि 28 दिवसांनंतर CIDनं समोर यावं आणि सांगावं काय की आम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे की नाही शोधतोय. बरं शोधलं काय? नाही, अजून काही शोधलेलं नाहीये, आम्ही अहवालांची वाट बघतोय. म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? CID सारखी यंत्रणा, त्याचे इतके वरिष्ठ अधिकारी जेव्हा येतात तेव्हा काहीतरी तर महाराष्ट्राची अपेक्षा असेल. महाराष्ट्राची अपेक्षा आहे, परंतु आपण एक लक्षात घ्या, पत्रकार म्हणून आपला प्रश्न विचारण्याचा 100% अधिकार आहे, त्याचा आम्ही आदर करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हा काही साध्या सुध्या घटनेचा तपास नाही. माननीय अजितदादांच्या या अपघाती मृत्यूमध्ये एक्झॅक्टली तेच CIDला कळलंय का हा सवाल आहे. म्हणजे आजची पत्रकार परिषद बघितल्यानंतर हाच सवाल अजितजी आमच्या मनात आलाय की यांना अंदाज आहे का की ते कुठल्या केस बद्दल बोलतायत? ते समोर आले नसते तर तिथूनही आपण प्रश्न विचारला असता की का एवढं सगळे असंतोष असून सुद्धा महाराष्ट्राच्या कुठल्या यंत्रणा तपास करतायत बाबा? आणि आता सवाल तेवढाच नाहीये की कुठल्या करतायत त्याचं उत्तर आहे काय करतायत. 28 दिवसांमध्ये काय केलं या यंत्रणेनं, तर CIDनं काय केलं याचं शून्य उत्तर आहे. आज काही उत्तर मिळालेलं नाहीये. त्यांचा तपास त्यांनी जाहीर येऊन माध्यमांपर्यंत सांगणं हे कदाचित त्यांना अपेक्षित नसावं. त्यांना अतिशय सखोल तपास करायचा असावा. त्याकरता त्यांना जितका वेळ हवाय, म्हणजे तो काय 6 महिने लागेल, वर्षभर लागेल असं नाही, पण आपण त्यांना ती वेळ दिली पाहिजे. आपण प्रश्न विचारताय, आपला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. काय दबावाखाली CID पत्रकार परिषद घेत होती का? कुणाच्या दबावाखाली? तोच प्रश्न आहे. मग तर काहीच नव्हतं हातामध्ये. जर काहीच नव्हतं हातामध्ये तर काय सांगायला आली CID? आणि केंद्रातल्या सर्व यंत्रणांनी या सगळ्या विषयामध्ये तपास करायला जर सांगितलं असेल, जर या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे काल असं आहे अजितजी, काल आपण जेव्हा DGCA बद्दल बोललो तेव्हा त्या DGCAच्या हातात काहीतरी होतं ना
की यांचं ऑडिट केलं आम्ही, यांनी नियमांचं पालन केलेलं नाहीये, कारवाई म्हणून 4 विमानं ग्राउंड केलेली आहेत, त्याच्यावर प्रश्न असू शकतात. पण त्यांची प्रोसिजर झालेली होती, एक अमुक प्रोसिजर केलेली आहे, त्याच्यात हे सापडलं, ही कारवाई केली. सीआयडी कडे हे सांगायला काहीच नव्हतं, मग कसली पत्रकार परिषद होती? कालच्या चर्चेमध्ये एक एव्हिएशन एक्सपोर्ट होते. आपण त्यांना विचारलं की ही कंपनी पटकन बंद करून टाकता येईल का, तर त्यांनी एअर इंडियाच्या अपघाताचं उदाहरण दिलं की एका विमानाचा अपघात झाला म्हणजे सगळी विमानं त्यांची ग्राउंडेड करा, असं होत नाही. एक कायदेशीर प्रक्रिया असते, त्या कायदेशीर प्रक्रियेतनं जाऊन DGCA ला हे सगळं करावं लागेल. आणि या विषयामध्ये मला पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण विश्वास आहे की DGCA अतिशय कडक कारवाई करेल. अजितदादांच्या अपघाती मृत्यूचा हा विषय, त्यामुळं आपण असाल, रोहित पवार असतील किंवा कुणी असेल, माझ्याही मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की ही कंपनी तातडीनं बंद करून टाका, इतका संताप आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि ते केलंच पाहिजे. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला आदरणीय सुनित्रा वहिनी असतील, अजितदादांचे कुटुंबीय असतील, हे या सगळ्या तपासावरती विश्वास ठेवून जर यंत्रणांनी काय नेमकं घडलंय हे शोधून काढण्याची वाट पाहत असतील तर ती आपण निश्चितपणे त्याचा आदर केला पाहिजे असं मला तोच आहे ना. पण फक्त ते वाट किती वेळ पाहायची याचं उत्तर सुद्धा देत नाहीयेत ना. म्हणजे आमचा तपास चालू आहे, याच्या खाली नेमकं किती वेळ, म्हणजे महिनाभरानंतर सुद्धा तपास चालू आहे, मग तो 6 महिने चालणार आहे का, त्याच्या पुढे काय किती वर्ष चालणार आहे का, काहीच उत्तर नाहीये. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आणखी गैर होतात. विकास पासलकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आता आपल्यासोबत येते तुमच्याकडे परत एकदा, पण येते तुमच्याकडे. विकासजी, आता मला एक सांगा, तुम्ही आजची सीआयडीची पत्रकार परिषद बघितलेली आहे का, आणि ती जर बघितली असेल तर काय म्हणणं आहे तुमचं सीआयडीने जी माहिती दिली? कारण माहिती दिली हे म्हणताना सुद्धा कंसात प्रश्नचिन्ह लावावं लागेल. कविताजी, आजची सीआयडीची पत्रकार परिषद काय मी पाहिलेली नाहीये, कारण आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी मी इथं मुंबईमध्ये होतो, त्यामुळे ती पत्रकार परिषद पाहिलेली नाहीये. म्हणजे तुम्हाला माहितच नाही की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय झाले ते? नाही, आजच्या पत्रकार परिषदेबद्दल काय कल्पना नाहीये, परंतु हे कल्पना आहे की बाबा हे जे तपास चालू आहे, हा तपास जलद गतीने झाला पाहिजे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आमच्या पक्षाने सर्वांनी जाऊन या मागणी केलेली आहे. सीआयडी चौकशी चालू आहे, सीबीआयच्या माध्यमातून सुद्धा ही चौकशी व्हावी आणि हे लोकनेते आदरणीय अजितदादांचं जाणं आणि महाराष्ट्राच्या जनतेला, 13 कोटी जनतेला अत्यंत हे कळालं पाहिजे, कुठेही संशयाची सुई राहिली नाही पाहिजे. आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती काम करत आहे आणि या गोष्टीला न्याय देणं, VSR कंपनी असेल किंवा DGCA असेल, कुठेही जे लूप होल्स असतील त्या पद्धतीने ते पुढे येतील, परंतु या गोष्टीची निष्पक्षपाती चौकशी होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कुठे शंका नाही, कारण ती झाली पाहिजे. आणि या चौकशीमध्ये जे काय आहे, सत्य आहे, ते 13 कोटी जनतेला, या महाराष्ट्रातील जनतेला कळालं पाहिजे. कारण का या महाराष्ट्राचा हा असा लोकनेता जाणं, आणि यामुळं जर VSR कंपनी किंवा यामध्ये जे कोणी दोषी असतील किंवा काय असतील त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची भावना आहे. पण आता असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जो प्रयत्न केलेला आहे काल मुंबईमध्ये, आज बारामतीमध्ये तक्रार दाखल करण्याचा, त्याला काय पाठिंबा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा की नाहीये? म्हणजे त्यांनी करायला हवी तक्रार की नाही करायला हवी? बघा, पाठिंबाचा विषयच नाहीये, कारण हा विषय असा आहे की कायदेशीर बाबी आपण बघितल्या पाहिजेत की ज्या वेळेस सीआयडी या विषयामध्ये चौकशी करते, त्यांच्याकडे टेक्निकली यंत्रणा असते, कारण हा अपघात हा काही साधा सुद्धा नाहीये आणि याच्यामध्ये विमान अपघातामध्ये अनेक धागेदोरे आहेत. याच्याकडे सीआयडी असेल, सीबीआय असेल, ह्या अत्यंत तंत्रज्ञ वगैरे ह्याच्यामध्ये हुशार माणसं, ह्या सगळ्याच्या बाजूने जे तपास असतो, तपासाची जी यंत्रणा असते ती अद्ययावत असते आणि त्या माध्यमातून आपण खाली FIR दाखल करणे किंवा त्या संदर्भामध्ये काही भूमिका घेणे, त्या दृष्टिकोनातनं या तपासावरती काही परिणाम किंवा कायदेशीर काही बाबी आहेत का, या सगळ्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी, नाहीतर FIR दाखल करण्यासाठी कायदेशीर जर FIR घेत नसतील तर न्यायालयाचे सुद्धा दरवाजे आहेत. परंतु या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की ही चौकशी जी चालू आहे त्या चौकशीला आपण थोडा वेळ दिला पाहिजे आणि या चौकशीवरती कुठनं असं दबावाचं किंवा इतर वातावरण जर तयार झालं तर त्या वातावरणाच्या निमित्ताने आपल्या चौकशी यंत्रणेंना कुठेही अत्यंत घाईमध्ये कुठंतरी चुकीचे निष्कर्ष बाहेर यायला नको. थोडा वेळ गेला तरी चालेल, पण निश्चितरित्या याची सखोल अशी चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला याचं सत्य कळालं पाहिजे आणि म्हणून
आपणच त्या आपल्या चौकशी मधलीच एक यंत्रणा आज पहिल्यांदा माध्यमांच्या पाहिजे. समोर आली. त्या चौकशी मधलीच एक महत्वाची यंत्रणा सीआयडी आज पहिल्यांदा माध्यमांच्या समोर आली. तुमच्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या सर्वोच्च नेत्याच्या अपघातासंदर्भातल्या चौकशीची पहिली पत्रकार परिषद होती. थोडंसं आश्चर्य वाटते की त्याच्याबद्दलची माहिती तुमच्याकडे नाही, नाहीतर माहिती असती तर मला कदाचित नाही, तुम्हाला नाही. त्याच्यावर प्रश्न विचारता आले हे असते. लक्षात एनिवे घ्या. तुम्ही मी बघितलेलं नाहीये, आता माहित नाही. ठीक आहे. उमेश घोंगडेजी, मी- मला एक सांगा की आज जी सीआयडीनं माहिती दिली म्हणजे त्याच्यात काही नव्हतंच. त्या माहितीमध्ये मुळातच त्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, त्यांच्या तपासाची दिशा कळली नाही किंवा तो तपास नेमका कोणत्या दिशेला चालला हे काही कळलेलं नाही. एवढंच कळलं की जोपर्यंत AIB आपला तपास करत नाही तोपर्यंत सीआयडीचा तपास काही पुढे जात नाही, हे इतकंच स्पष्ट झालं. हे सगळं बघितल्यानंतर अजून असा किती वेळ जाईल? कारण तुम्ही बरेच अपघात बघितलेले आहेत, तुम्ही बऱ्याच अपघातांच्या चौकशा बघितलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं की काय सुरुवातीला चर्चा होतात आणि मग मात्र काळाच्या ओघात हे सगळं विसरून गेलं जातं, कारण वेळ जसजसा पुढे जातो तसतशी तीव्रता कमी होते. जर इतका वेळ जाणार असेल तर याही प्रकरणाच्या बाबतीत हेच होईल. कविताजी, मला असं वाटतं की जितका वेळ या तपास यंत्रणा घेतील तेवढा त्यांच्यावरती लोकांचा दबाव यापुढच्या काळात वाढत जाईल. गेले महिनाभर फक्त रोहित पवार बोलत होते, मात्र आता महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना असं वाटतंय की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि रोहित पवार जे बोलतायत त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं वाटण्याची मानसिकता बहुसंख्य लोकांची झालेली आहे. कारण कुठलीच तपास यंत्रणा ठोसपणे काहीच सांगत नाहीये. आता गेल्या काही दिवसांमध्ये फक्त एकच आहे, GDCAचा रिपोर्ट आहे की ब्लॅक बॉक्स सापडलं, ते जळलेल्या अवस्थेत आहे आणि ते अमेरिकेत अधिकच्या तपासासाठी पाठवायचं. याच्या पलीकडं ठोसपणे गेल्या महिनाभरात, आता उद्या मला वाटतं महिना होईल, काही माहिती लोकांना मिळालेली नाही. बरोबर. आणि पण मग मला माहिती न उमेशजी हे मिळाल्यामुळे सांगा की मग लोकांमध्ये हे जर अस्वस्थता असेल की लोकांच्या मनात पण शंका असेल तर मग रोहित पवारांना विरोध होण्याचं कारण काय? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा रोहित पवारांना पाठिंबा देऊ शकत नाही आणि भाजपचे अनेक नेते तर रोहित पवारांवर टीका करतायत, रोहित पवारांच्या इंटेंटवर प्रश्न उपस्थित करतायत. हे का होतंय मग? मला असं वाटतं की या विषयावरती रोहित पवार सातत्यानं हा मुद्दा उपस्थित करतायत. आणि आज तुम्ही जर एक फरक पाहिला तर युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार सुद्धा या आजच्या सगळ्या बारामतीत जे काही झालं त्याच्यामध्ये सहभागी होते. हे कदाचित मी थोडंसं जास्तीचं बोलतोय असं वाटेल, पण या विषयामध्ये पार्थ पवार, जय पवार किंवा स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्यापैकी या विषयात कुणी बोलत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाही, याच्यात एक बाब मला फक्त क्लिअर करावी लागेल की ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत पार्थ पवारांनी जाहीरपणे समाज माध्यमांवर हे म्हटलं होतं की अशा प्रकारच्या अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतात, मग याच अपघातामध्ये तो कसा झाला याची शंका त्यांनी जाहीरपणे उपस्थित केली होती जय पवार यांनी. त्यामुळं ती एक प्रतिक्रिया होती जी त्या कुटुंबाकडनं सहज. पण बाकी बरोबर आहे, बाकी माध्यमांसमोर त्यांनी काही म्हटलेलं नाहीये, हे मान्य. हे मान्य. चल, हा, पासलकरांना बोलायचं. पार्थ पवारांच्या संदर्भात तो तपशील माझ्याकडनं राहून गेला, माफ करा. जय पवारांच्या संदर्भात मी फक्त म्हणून ते ऍड ऑन केलं की असं नको व्हायला की आपण त्या संदर्भाकडे दुर्लक्ष केलं, असं व्हायला नको म्हणून ते फक्त ऍड ऑन केलं. विकासजी बोला. नाही, आपण जो आता मुद्दा मांडलेला होता की जय पवारांनी आपली भूमिका या संदर्भामध्ये व्यक्त केलेली आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सुद्धा आज या संदर्भामध्ये खूप आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि सरकारमध्ये आहेत, सरकारची यंत्रणा चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्ट मीडियाच्या समोर येऊन व्यक्त होण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींकडे, कारण ज्या माय माऊलीला जिच्यावरती आज हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तिला काय वेदना होत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, आज आम्ही गेल्या कित्येक दिवसामध्ये पाहतोय की हे सगळं अत्यंत भावनिक विषय आहे, तसाच तो संवेदनशील सुद्धा विषय आहे आणि म्हणून या विषयाच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघितलं पाहिजे आपण या दृष्टिकोनातनं की हे राज्याचे लोकनेते आज अजितदादा गेलेले आहेत आणि त्यांची चौकशी होणं
आणि या चौकशीला कुणीही कुचराईपणा करण्याचं काहीच कारण नाही, कारण 13 कोटी जनतेला हे सगळं सत्य समजून घ्यायचं आहे. निश्चितपणे आणि सगळ्यांना त्यामुळे उत्तरं याच्यातील हवी आहेत आणि म्हणूनच तर आपण प्रश्न उपस्थित नाही, करतोय ना नाही, विकासजी. कविताजी, उत्तरं सगळ्यांना याच्या हवी आहेत म्हणून आपण कुठंतरी यंत्रणांना वेळ- विचारतोय की इतका वेळ का लागतोय, सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर व्हायला हव्यात म्हणून आपण हे प्रश्न उपस्थित नाही, करतोय. अजितजी, आता मला हे कविताजी- सांगा की वारंवार रोहित पवारांना का टार्गेट केलं जाते? म्हणजे ते प्रश्न उपस्थित करतात, ते प्रश्न अडचणीचे आहेत की ते इरिलेव्हंट वाटतायत तुम्हाला? नाही, एक गोष्ट इथे आपण सगळ्यांनी, मी विकासजींचाच मुद्दा थोडा पुढे घेऊन जातो. उमेशजी, राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत वहिनी सुनेत्रा वहिनींना किंवा जय पवार, पार्थ पवार यांना या सगळ्या विषयामध्ये काही बोलावंसं का वाटत नाही आपण म्हणाला. माझी एक हात जोडून विनंती आपल्याला, म्हणजे महाराष्ट्रामधली माध्यमं, सामान्य लोक, रोहित पवार या सगळ्या विषयामध्ये ज्या ज्या शंका उपस्थित करतील त्याचं उत्तर देणं हे गरजेचंच आहे, आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या विषयामध्ये ज्यांचे वडील गेले, ज्यांचे पती गेले, म्हणजे आपण राजकारण करताना काहीतरी थोडीशी मनामध्ये संवेदना ठेवली पाहिजे, विश्लेषण करताना सुद्धा ठेवली पाहिजे. साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, काहीतरी त्यांना या तपासाच्या संदर्भामध्ये रोज माहिती देत असतील किंवा दिली नाही तरी तो अधिकार आहे, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना माहिती असेल ना हे सगळं. ते रोज येऊन मीडिया समोर सांगणार का? रोज येऊन माध्यमांच्या समोर बोलतील का? आज पवार कुटुंब सुद्धा तिथं आले. निश्चितपणे योग्य संवाद झाला पाहिजे, योग्य सगळी माहिती कळली पाहिजे. आता आज सीआयडीच्या यंत्रणेने येऊन सांगितलं आम्ही तपास नाही, करतोय, अजितजी, असं आहे त्यांच्याकडे की काही त्यांनी आपलं वाक्य बोलताना आधीच सांगितलं होतं की कदाचित हे आवडणार नाही किंवा मला माहित नाही की कसं, त्यामुळे नाही, पण त्यांना नाही कल्पना असं होती बोलू. उमेशजींना की ते जे काय कविताजी, बोलतायत ते एकूण या त्याच्यानंतर सगळ्या आपण विषयामध्ये असं नाहीये, कुठेही एकूण हा असंवेदनशीलता विषय- दाखवण्याचा प्रयत्न नाहीये हा अजितजी. जो कुणीही विषय, माझं बोलणं असंवेदनशील पूर्ण होऊ नाहीये, दे कविताजी. कुणीही हे आपणही म्हणत नाहीये की ज्या टोकदारपणे प्रश्न कुणी शंका विचारताय, सुद्धा घेत नाहीये. प्रश्न त्या इतकाच आहे टोकदारपणे प्रश्न की जे विचारत समोर असताना येत आहे आणि जे या समोर येत चर्चा- नाहीये त्याच्यातनं या शंका चर्चा उपस्थित होतात. पण दादांशी माझ्या मूळ संबंधित प्रश्नाचं लोक उत्तर ऐकत तुम्ही असतील. दिलेलं नाहीये. याचा माझा आपण मूळ विचार प्रश्न केला तुम्हाला होता की रोहित पवार ज्या प्रश्न उपस्थित करतायत त्याच्यावर टार्गेट का केलं जात आहे? रोहित पवार यांचे अहो, प्रश्न target म्हणजे इरिलेव्हंट या आहेत की सगळ्या रोहित विषयाचा पवार यांचे प्रश्न उपयोग त्रासदायक आहेत? राजकारणासाठी केला जाऊ नये, राजकारणासाठी केला जाऊ नये. पण मला एक ते सांगा, काय राजकीय नेते आहेत का? राजकारण तुम्ही म्हणजे दादांचे त्यांच्यावर पुत्र असा आणि आरोप का त्यांच्या लावताय की ते पत्नी राजकारण यांना करतायत चर्चा म्हणून? ते काय राजकीय नेते आहेत का? ते विश्लेषक म्हणून आहेत. विश्लेषक म्हणून जे वाटलं अहो, ते त्यांनी त्यांचं जाऊ द्या मांडलं, बाजूला. तुम्ही आता त्यांच्या ते त्यांना ठीक आहे, झालं राजकारणाच्या ना. कक्षेत कशाला मी आणताय? रोहित पवारांच्या विषयामध्ये उत्तर देतोय ना. आणि नाही, कुणीही म्हणजे कुणीही असेल, कुठल्याही व्यक्तीनं या सगळ्या विषयामध्ये बोलत असताना काय झालंय, पण हल्ली तुम्हाला भरपूर असं का माध्यमं आहेत, वाटते की ते समाज माध्यमं आहेत, असंवेदनशील कुणीही आहेत? बोलतो, तुम्हाला काही असं बोलतो, का असं वाटलं की नाही. ते त्यांनी कुठलाही असंवेदनशीलता नाही दाखवली? जे अहो, पण तुम्ही दिसतंय कशाला त्याच्यावर बोलताय? त्यांनी मी फक्त म्हटलो ना, प्रश्न ठीक आहे, केला हरकत किंवा नाही. त्यांचं मत व्यक्त केलं, मी रोहित तर ते काही पवारांच्या बाबतीमध्ये असंवेदनशील आपल्याला नाहीये ना? मी रोहित पवारांच्या बाबतीत आपल्याला हा, उत्तर देतो. त्याच्यावर आणि बोला. मी आपल्याला सुद्धा सांगतो, पत्रकार असतील किंवा इतर कुणीही लोक असतील, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण कुटुंब म्हणून माननीय सुनित्रा वहिनी, अजितदादांचे दोन्ही पुत्र हे या विषयामध्ये बोलत नाहीत, याचा अर्थ या तपासाच्या बाबतीत त्यांना काही माहित नाही असं थोडीच आहे. ज्या कुठं त्यांना जे पटत नाहीये ते सुद्धा ते येऊन ते सांगतायत. परंतु रोज या विषयामध्ये माध्यमांशी बोललं पाहिजे आणि या सगळ्या विषयामध्ये त्याला एक प्रकारची जी कॉन्स्पिरसी आहे, कट आहे, याच्यामध्ये काही घडवलंय का, या सगळ्याचं उत्तर आम्हालाही हवं आहे ना, प्रत्येकाला हवंय. पण त्या यंत्रणांना आपण वेळ तर द्या. आज यंत्रणा समोर आल्या तर तुम्ही म्हणलं त्यांनी काही सांगितलंच नाही, त्यांना नसेल सांगायचं. प्रत्येक गोष्ट माध्यमातून सांगितली पाहिजे अशी नाही. थोडंसं मला असं वाटतं की असं आहे अजितजी, प्रत्येक गोष्ट माध्यमात येऊन सांगितली पाहिजे असं नाहीये, पण जेव्हा माध्यमांसमोर येतात तेव्हा तर माहिती द्या ना. एवढी तर अपेक्षा आपण करूच शकतो महाराष्ट्र म्हणून. आणि त्या यंत्रणा आपल्यासाठीच्या आहेत, या अपघाताच्या तपासासाठीच्या आहेत. म्हणून त्या यंत्रणांकडनं आपण फक्त अपेक्षा काहीच करायची नाही. ते घेतील तेवढ्या वेळाची फक्त वेळ देण्याला हरकत नाहीये, पण वेळ देत असताना त्यांना काही विचारायचंच नाही असं नाही होऊ शकत अजितजी. त्यामुळे 28 दिवसांनंतर एक यंत्रणा समोर येऊन सांगत असेल की आमच्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं काही नाहीये, तर त्या यंत्रणेला सवाल केले जाणार. कारण ती यंत्रणा या महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्रातल्या लोकांची आहे आणि त्यामुळे सवाल केले जाणार. मग ती यंत्रणा महाराष्ट्राची असली तरीही सवाल होतील, केंद्राची असेल तरीही सवाल होतील. त्या यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर, त्या यंत्रणा घेत असलेल्या वेळेवर जर सवाल उपस्थित होत असतील तर त्या यंत्रणांना उत्तरं द्यावी लागतील. शेवटी त्या यंत्रणा काम कुणासाठी करतात? सर्वसामान्य लोकांसाठी. अजित पवार कोण होते? या सर्वसामान्य लोकांचे नेते होते. त्यामुळे या अपघाताची उत्तर जर त्या यंत्रणांकडनं नाही मागायची तर मग कुणाकडनं मागायची? त्यांना नाही सवाल करायचे तर मग कुणाला करायचे? हा सवाल आहे ना. आणि म्हणून हे सवाल उपस्थित होणार. अर्थात यातल्या
कुठल्या कुठल्या सवालांची उत्तरं मिळणार आणि कधी मिळणार हे सर्वसामान्य लोकांच्या हातात नाहीये. त्याच्या उत्तरांची आम्ही वाट बघतोय आणि म्हणूनच हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.